ये कहानी नहीं, एक खौफनाक सच्चाई है। नांदेड़ में एक प्रेमी को गोली से मार दिया गया और अगले ही दिन उसकी प्रेमी ने उसकी लाश को पति मानकर अंतिम विदाई दी। यह प्यार नहीं, समाज के गाल पर सबसे बड़ा तमाचा है। वह प्यार जिससे नफरत ने मार दिया। नांदेड़ का सक्षम और आंचल दोनों कई सालों से एक दूसरे से प्यार करते थे और शादी करना चाहते थे, लेकिन लड़की के घर वालों को एक ही बात चुभ रही थी। समाज क्या कहेगा, जाति कौन सी है, लोग हंसेंगे। प्यार दो लोगों का था, लेकिन दंगल पूरा समाज बन रहा था। आंचल रोकर बोली थी, सक्षम के बिना जिंदा नहीं रह पाऊंगी पापा। पर उसके घर वाले पहले से फैसला कर चुके थे, इस लड़के को खत्म कर देना है। हत्या नहीं, एग्जीक्यूटेड प्लान था। गुरुवार शाम इतवारा पुलिस स्टेशन क्षेत्र की सुनसान सड़क। सक्षम अपनी बाइक से घर लौट रहा था। उससे नहीं पता था कि उसी रास्ते पर उसका कातिल इंतजार कर रहा है, लड़की का पिता, भाई और जीजा। जैसे ही सक्षम मोड़ के पास पहुंचा, पहली गोली सीने पर, दूसरी कंधे पर, तीसरी दिल के ठीक पास। सक्षम गिर गया, लेकिन हमला यही नहीं रुका। गुस्से, जाति अहंकार और क्रूरता के उफान में उसके गिरे हुए शरीर पर पत्थर बरसाए गए। राहगीरों ने पुलिस को बुलाया, पर तब तक एक प्रेमी, एक इंसान खून से लथपथ लाश बन चुका था। मौत के बाद का सबसे दर्दनाक पल, अगली सुबह सक्षम का अंतिम संस्कार। घर में मातम, पुलिस चारों ओर पहुंची। आंचल अपने मृत प्रेमी के पास गई, उसके चेहरे को हाथों में लिया और टूट कर बोली, तू गया नहीं है सक्षम, मैं आज भी तेरी ही हूँ और हमेशा तेरी ही रहूंगी। आंचल ने हल्दी उठाई, सक्षम के माथे पर लगाई और फिर उसकी हथेली में अपना हाथ रख दिया। कोई सिंदूर मांग वाली बात नहीं, बल्कि भारतीय समाज की सबसे दर्दनाक और टूट विदाई थी। कफन में लिपटा दूल्हा और तड़पती हुई दुल्हन, वो दृश्य देखकर पूरा माहौल पत्थर बन गया। समाज पर बड़ा सवाल, भारत में किसी प्रेमी की मौत पर उसकी प्रेमिका का अंतिम संस्कार की रस्मों में इस तरह शामिल होना इतिहास में बेहद दुर्लभ है। यह शादी नहीं थी, प्यार की आखिरी चीख थी। नांदेड़ में लोग आज भी एक ही बात पूछ रहे हैं, क्या 2025 में भी जाति प्यार से बड़ी है? क्या छोटी की खुशी पिता की इज्जत से छोटी है? और क्या प्यार की सजा मौत ही है? पुलिस का एक्शन। इटवारा पुलिस ने तेजी दिखाते हुए 6 आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। पिता गजानन, भाई जीजा और 3 साथी। आईपीसी 302 हत्या, 120 षड्यंत्र, आर्म्स एक्ट के तहत केस दर्ज किया गया है। पुलिस ने हत्या का पूरा रिकंस्ट्रक्शन भी किया है, हथियार बरामद कर लिया है। घटना का सारा मोबाइल, लोकेशन, सीसीटीवी कॉल रिकॉर्ड पुलिस के हाथ में है। आंचल ने अपने बयान में कहा कि मेरे पिता को फांसी होनी चाहिए, उन्होंने मेरे पति को गोली मारी है। घटना काही झाली नाही। 3 वर्षापासून सक्षम टाटेचा आणि माझं प्रेम संबंध होते। माझ्या घरच्यांना ते मंजूर नव्हते, त्यासाठी त्यांनी त्याचा असा घात केला। कुणी कुणी काल कुणी त्याच्यावर म्हणजे वार? माझे वडील गजानन मामेडवार आणि माझे 2 भाऊ हिमेश मामेडवार आणि साहिल मामेडवार। कशाला गेला होता हा, बाहेर कशासाठी गेला होता आणि त्याला कसं म्हणजे प्लॅनिंग करून घेतलं? हे सक्षमवर MPD पडली होती, तर त्याने सुटून आल्यापासून माझ्या घरचे त्याचा गेम लावण्यावरच होते। म्हणजे मला धमकी देत होते की त्याला मारून टाकणार आणि त्याला गोड बोलून, त्याला भेटून, नशा वगैरे करू घालून मारलं त्याला। त्यानं त्याच्यावर 3 गोळ्या झाडल्या, तरी त्याला काही झाले नाही। तेव्हा त्याच्या डोक्यात फरशी वगैरे टाकून मारलं त्याला। हा विरोध नेमका कशामुळे? आमचं प्रेम होतं आणि माझ्या पप्पांना मंजूर नव्हतं। कशामुळे? कास्टमुळे। तू दुसरं कोणाही सोबत बोल, मी करून देतो तुझं लग्न, असं बोलले होते ते मला। सक्षमची कोणती कास्ट आणि तुझी कोणती कास्ट? बुद्धिस्ट आहे। आणि तुझी? म्हणजे पद्मश्री। म्हणजे फक्त जात वेगळी असल्यामुळं? हां, आणि त्यांच्या अगोदरही काही दुश्मनी होती वाटते, पण अगोदर ते चांगले मित्र होते। तुझा भाऊ आणि? माझे 2 भाऊ आणि सक्षम आणि हे चांगले मित्र होते। नंतर आमच्या प्रेम संबंधामुळे त्याला मारण्यात आले। तुझी काय आता तुला काय म्हणजे काय तुझी भावना काय आता नेमकी? माझी भावना काहीच नाही, बस आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। आरोपींना शिक्षा होईल। हां, आरोपींना शिक्षा व्हायलाच पाहिजे। काय शिक्षा व्हायला पाहिजे? फाशी। बरं, तुझ्या वडिलांनी, भावांनी सक्षमला मारले, प्रेम कमी होणार आहे? नाही, मी लग्न करेल सक्षमसोबत। आता सक्षम तर नाही आहे या जगामध्ये, मग कसं काय? त्यांना नसलं तर काय झालं, आमचं प्रेम तर आहे ना। माझ्या घरचे जिंकूनही हारले आणि त्यांना हारूनही जिंकला, आणि मी त्याच्यासोबत लग्न करेल आता,
आणि त्याच्यासोबतच राहील हमेशा आणि माझ्या मनाने राहील मी. माझ्यावर कोणाची जोर जबरदस्ती नाही, काहीच नाही. आणि माझं वय झालेलं आहे तर मी माझ्या मनाने निर्णय घेऊ शकते. मग आता पुढचं भविष्य तुझं इथंच राहायचं का कुठं? इथेच राहायचं आहे आणि सक्षमचीच बनून राहायचं आहे. पण इथले तुला मंजूर करतील काहीतरी? करतील. इथल्या घरच्यांचं काय म्हणणं आहे? यांचं म्हणणं आहे तेच, माझ्या मनावर सोडलं यांनी आणि माझी इच्छा आहे की मी इथे राहावं त्याची बनून. आयुष्यभर तुझं वय तर कमी आहे. काही होत नाही. बोल बोल बोल. मला राहायचं होतं त्याच्यासोबत. काय झालं, त्याच्यासोबत राहायला भेटलं नाही तर पण इथे तर राहील ना त्याच्या घरामध्ये सर्वांसोबत. आता माझ्यामुळे त्याच्या मम्मीपासून तो दूर झाला. पुलिस मामला कोर्ट में तेजी से आगे बढ़ाने की तैयारी कर रही है। सक्षम मर गया लेकिन आंचल का प्यार नहीं मरा। तो सिर्फ एक लड़का नहीं मरा, वो समाज जो आज भी प्यार को जिंदा रहने नहीं देता। काल सायंकाळी मिलिंद नगर इतवारा येथे मयत सक्षम गौतम ताटे वय 20 वर्ष राहणार मच्छी मार्केट याला मारहाण करून डोक्यात फरशी व दगड घालून खून करण्यात आला होता। त्यातील आरोपी आम्ही आज अटक केलेत आणि तपास चालू आहे। कोणत्या अंतर्गत गुन्हे दाखल झाले सर? काय काय गुन्हा BNSचे कलम 103, 162, 189, 190, 191(2), 193(3) म्हणजे कट रचने वगैरे। काय प्रकरण काय होतं, काय वाद त्यांचा? प्रकरणाचं आता काल गुन्हा दाखल झाला, आज तपास सुरू झाला आहे। तपासात पूर्ण माहिती आल्यावर आम्ही देऊ। मुलीचं म्हणणं आहे सर की प्रेम प्रकरणातून ही हत्या करण्यात आली आहे। हो, असू शकतं, पण आता आमच्या तपासातून पूर्ण PCR मध्ये वगैरे तपास पूर्ण होईल त्यावेळेस सांगता येईल। अॅट्रॉसिटी आहे, 325 आर्म ॲक्ट आहे, सगळं लागलेलं आहे। आरोपीचं नाव काय आणि किती जणांना अटक करण्यात? आरोपी एकंदर 6 आरोपी आहेत। त्यात जयश्री मदनसिंह ठाकूर, गजानन बालाजीराव मामेडवार, साहिल उर्फ सन्नी पिता मदनसिंह ठाकूर, सोमेश सुभाष लखे आणि वेदांत अशोक कुंदेकर असे एकंदरीत 6 आरोपी आहेत। अटक आहेत। 3 दिवस पोलीस कोठडी। ब्यूरो रिपोर्ट, न्यूज़ फर्स्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम। आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।